अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे की 20 मार्चला स्वामींचा प्रकट दिन आहे आणि आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. मी ना तुम्हाला आज स्वामींची सगळ्यात आवडती सेवा आणि प्रभावी सेवा सांगणार आहे. आपल्याला ती 11 दिवसाचं पारायण असतं नाही ते स्वामींचं करायचं आहे. म्हणजे स्वामी चरित्र सारामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत. फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळे उलटं दिसते असेल. म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे. याच्यामध्ये 21 अध्याय आहेत आणि ह्याचं तुम्हाला पारायण करायचं आहे. हे पूर्ण पुस्तक हा पूर्ण ग्रंथ जर वाचला तर ह्याचं एक पारायण होतं. अशा आपल्याला 11 करायचे. स्वामींचा प्रकट दिन आहे 20 मार्चला आणि आपल्याला 10 मार्च ते 20 मार्च या 11 दिवसाच्या कालावधीमध्ये स्वामींचे जेवढे होतील तेवढे आपल्याला पारायण करायचे आहेत. काही लोकांनी 21 दिवसाचं पारायण चालू केलं आहे, पण आता 21 दिवस राहिले नाहीत, आता फक्त 11 दिवस राहिलेले आहे. त्यामुळे आपल्याला हे 11 दिवसाचं पारायण करायचं आहे. ते पारायण कसं करायचं तर आपण जेव्हा आपली देवपूजा करतो त्यानंतर आपल्याला पारायण करायला बसतं. दिवसभर तुम्ही कधीही करू शकता. ते 12 ते 12:30 ह्या टाईममध्ये करायचं नाही. जेव्हा तुम्ही रोज पारायण करणार तेव्हा त्याचा तुमचा एक टाईम फिक्स ठेवायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये 21 अध्याय असतात. तर हे आपल्याला 21 अध्याय ॲट अ टाईम म्हणजे आपण जेव्हा पूजेला बसतो एका मांडीमध्ये पूर्ण करायचे असतात. जर तुम्हाला ते पॉसिबल नसेल तर तुम्ही सकाळी पहाटे थोडे करू शकता, दुपारी थोडे आणि संध्याकाळी थोडे असे करून तुम्ही पूर्ण अध्याय संपू शकता. तुम्ही जर संकल्प केला की स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत आम्हाला 21 अध्याय करायचा आहे, 11 अध्याय करायचे आहे, तुम्हाला तर हा पूर्ण ग्रंथ पठण झाल्यानंतर एक अध्याय पूर्ण होतो. म्हणजे आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत 11 पारायण करायचे आहेत आणि ते पण एका मांडणीमध्ये. तर त्याचे नियम अटी काय आहेत तर नियम अटी म्हणजे पोरांना खायचं नाही आहे, मासिक धर्म असेल तर तुम्ही पारायण करू शकत नाही आणि नॉनव्हेज खायचं नाही आहे. बाकी वादविवाद टाळायचं, बाहेर फिरणं वगैरे थोडं आणि बाहेरचं खाणं वगैरे एवढं. बाहेर गेलं तर तुम्ही स्वतःच्या पैशातून खाऊ शकता, पण अन्न म्हणजे जर तुमच्या घरी कुणी आणून दिलं किंवा तुम्ही कोणाच्या घरी गेला आणि खाल्ला तर पाणी प्यायचं नाही आहे असं. आणि त्या कालावधी आपण फक्त नामस्मरण करायचं 11 दिवसामध्ये आणि हे स्वामींचं पारायण करायचं. तर पूजा मांडणीची फारशी कलश वगैरे काही करायचं नाही. माझा स्वामींचा फोटो इकडे आहे, खाली मी मांडणी करते, दिवा वगैरे लावते. इकडे माझं मंदिर आहे आणि मग पारायण करतो. तुम्हाला हे पारायण जर संकल्पयुक्त करायचं असेल तर तुम्हाला संकल्प करायला हवा. संकल्प कसा करायचा तर हातामध्ये अक्षता घ्यायच्या, हळद कुंकू, एक फूल, 2 पळी पाणी आणि तुमचं नाव, गोत्र आणि तुम्ही कशासाठी हा संकल्प करता, तुमची काही इच्छा आणि किती दिवसासाठी हा संकल्प करणार आहे ते बोलायचं आणि हे पाणी तांबणामध्ये सोडायचं. याला म्हणतात संकल्प करणे. तुमचं गोत्र, तुमचं नाव, तुम्ही कुठं राहता किंवा तुमची काय इच्छा आहे किंवा काय सांगायचं ते त्यात बोलायचं आणि ते पाणी तांबणामध्ये सोडायचं. याला म्हणतात संकल्प करणे. तुमची काय इच्छा असेल ती पण स्वामींनी तुम्ही सांगा. प्रकट दिनापर्यंत करणार आहात किंवा काय. आणि जर मध्ये काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही हे प्रकट दिनानंतर पण तुम्ही पूर्ण करू शकता. असं की नाही की प्रकट दिनापर्यंतच करायला पाहिजे असं नाही. जर काही मध्ये अडीअडचण आल्या किंवा तुमच्याकडून मिस झालं काय झालं तर तुम्ही ते पूर्ण पारायण झाल्यानंतर म्हणजे स्वामींचा प्रकट दिन झाल्यानंतर पुढे पण करू शकता. स्वामींचा प्रकट दिन 20 मार्चला, त्याच्या अगोदरचे काही दिवस आणि नंतरचे काही दिवस ना हे पूर्ण ऊर्जेने भरलेले असतात आणि हे फुल पॉझिटिव्ह असतात. त्यामुळे कोणतीही सेवा केली तरी स्वामी महाराजापर्यंत पोहोचते आणि त्याचं तुम्हाला फळ भेटतं. आता काही लोक काय करतात, रोज तुम्ही जर म्हणजे हे पूर्ण पुस्तक तुम्हाला हे पूर्ण ग्रंथ जर तुम्हाला वाचायला होत नसेल एका मांडणीमध्ये तर तुम्ही 3 अध्याय वाचू शकता. 3 अध्याय असं लिहिलेलं असते, पहिला अध्याय वगैरे प्रस्तावना अध्याय पहिला असं तुम्ही 3 अध्याय करू शकता आणि 7 दिवसामध्ये एक पारायण होते. मग 21 असल्यामुळे ना 7 दिवसामध्ये एक पारायण होतं. त्यापेक्षा तुम्ही रोज एक केलं तर खूप छोटं आहे, काही जास्त फारच नाही. बघा 21 अध्याय तर खूप छोटं आहे आणि 1.5 तासामध्ये 1 तासामध्ये होऊन जाईल. म्हणजे नवीन सेवेकरी आहे त्यांना थोडा टाईम लागेल पण होऊन जाईल. मला वाटतं पहाटे सकाळी जर केलात ना 5 वाजता उठून किंवा 4 वाजता उठून तरी खूप छान आहे. कारण दिवसभर आपल्याला घरची कामं असतात आणि बाहेर जायचं असतं किंवा कोणी येणार असतं घरात, त्यामुळे टाईम भेटत नाही. त्यामुळे तुम्ही सकाळी जर केला तरी चांगलंच आहे. आपल्या घरात लहान बाळं पण असतात आणि त्यांना स्कूलला आणा सोडा किंवा अजून काही कामं निघतात, त्यामुळे होत नाही. संध्याकाळचं म्हटलं की परत काही ना काही कामं, आपण हाऊसवाईफ असल्यामुळे ना काही ना काही कामं होतं. जरी म्हटलं तरी जमत नाही ते, कारण स्वतः मलाच टाईम मॅनेज होत नाही आहे म्हणून मी सांगते. मी पण सकाळी पहाटेच करते आणि तर माझ्याकडून 21 दिवसाचं मिस झालं आहे. मी पण 11 दिवसाचं पारायण चालू करणार आहे उद्यापासून. तुम्हीही करा बघा स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की भेटेल आणि तुमच्या ज्या इच्छा असेल ना स्वामी महाराज खरंच पूर्ण करतील. आणि स्वामींचा प्रकट दिन आहे म्हटलं आपल्याला तर सेवा करायची आहेत. आपण तर स्वामी भक्त आहोतच, मग स्वामींची सेवा करायला हवी ना. स्वामींचा प्रकट दिन हा दिवाळी दसऱ्यापेक्षा काही वेगळा नाही आहे. प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा खूप आनंदाचा एक सण आहे आणि खूप लोक स्वामींच्या प्रकट दिनाची ना आतुरतेने वाट पाहतात. स्वतः मीच किती वाट पाहते सारखं ना, डिसेंबर महिन्यापासून सारखं बघायची. म्हणजे गुरुचरित्राचं पारायण केलं लास्ट टाईम ना दत्त जयंतीला, तेव्हापासून मी ना सारखं बघायची की स्वामीचा प्रकट दिन कधी आहे, स्वामीचा प्रकट दिन कधी आहे. कारण एप्रिलमध्ये असायचा आणि आता मार्चमध्ये आहे म्हणून. कारण स्वामी हा माझा छोटा मुलगा स्वामीच्या प्रकट दिना दिवशी झालेला आहे
मग मला ते सारखं प्रकट दिनाची खूप आठवण येते आणि स्वामींचं प्रकट दिन म्हटलं तर सेवा तर करायला पाहिजेत. अजून तुमच्या काहीतरी कमेंट तर तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंट करा आणि तुम्ही नक्की स्वामींची सेवा करून पहा. तुम्हाला खरंच नक्की याचा खूप फायदा होईल. श्री स्वामी समर्थ.